चला, आज आपल्याला नवीन घटक पाहायचा आहे. मागच्या लेक्चरमध्ये आपण क्रियापद जे आहे ते क्रियापद संपवलेलं होतं. आता आपल्याला क्रियापदाचे काळ जे आहेत ते क्रियापदाचे काळ या ठिकाणी पाहायचे आहेत. ठीक आहे, तर मी या ठिकाणी तुम्हाला थोडक्यात समजून देतो. पहा बघा, याच्या अगोदर आपण काय पाहिलं होतं रे? क्रियापद पाहिलं होतं, बरोबर आहे. आता आपल्याला काय पाहायचंय? काळ पाहायचे, बरोबर आहे. कुणाचे काळ पाहायचे? तर क्रियापदाचे काळ. तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा आता या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे की काळ ही संकल्पना जी आहे, हे काळ म्हणजे दुसरं तिसरं काही नसून हे क्रियापदाचं रूपच आहे. क्रियापदाचे काळ म्हणजे काय आहे? तर क्रियापदाचे रूपच आहे, जे क्रियापदाचं रूप दर्शवितं की क्रिया केव्हा घडली आहे. जे क्रिया घडण्याचा वेळ जो आहे तो क्रिया घडण्याचा वेळ हा कशावरून समजतो? क्रियापदाच्या रूपावरून. या क्रियापदाच्या रूपावरून काय समजतं? क्रिया केव्हा घडली, क्रिया केव्हा घडली. ठीक आहे, किंवा क्रिया केव्हा घडली याची वेळ समजते. काय समजते? वेळ. त्यालाच आपण काय म्हणत असतो? काळ असं म्हणत असतो. हा लक्षामध्ये. म्हणजे काळ म्हणजे दुसरं तिसरं काय नसून ते काय आहे? तर क्रियापदाचे रूपच आहे. उदाहरणार्थ कसे ते पहा. मी आता या ठिकाणी पहा, फक्त क्रियापद तेवढं लिहितो. आता मी म्हणलं मी आंबा खातो. काय लिहिलं इथं? मी खातो. हा लक्षामध्ये. त्याच्यानंतर मी असं केलं, मी आंबा खाल्ला आणि मी आंबा खाईल. आता हे क्रियापदाचे रूपच आहेत ना, बरोबर आहे. आता खातो या क्रियापदाच्या रूपावरून तुम्हाला काय म्हणजे निदर्शनास येते? कोणता काळ येतो? वर्तमान काळ. खाल्लावरून भूतकाळ आणि खाईल वरून भविष्यकाळ. म्हणजे या ठिकाणी काळ म्हणजे असं दुसरं तिसरं काय नसून ते काय आहे रे बरोबर? हो, तेव्हा काय क्रियापदाची रूपच आहेत की नाही वेगवेगळी. तर हे खातो हे आपल्या क्रियापदाचं रूप काय दर्शवायला या ठिकाणी? मनाने एकदा वर्तमान काळ दर्शवायला. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. आणि खाल्ला हे काय दर्शवायले? भूतकाळ दर्शवायले. आलं लक्षामध्ये. खाईल हे काय दर्शवायले? भविष्य काळ. खाईल हे काय दर्शवायले? भविष्य काळ. बरोबर आहे. तर आणखीन एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. यावरून काळाचे मुख्य किती प्रकार पडत असतील? मग 3 प्रकार पडतात. कोणकोणते? वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. काळाचे मुख्य 3च प्रकार आहेत. आता काळ ही संकल्पना जी आहे जरा थोडक्यात या ठिकाणी समजून घ्या. काळ नावाची जी संकल्पना आहे, ही काळ नावाची संकल्पना आपल्याला कशावरून तयार झाली हे विचारलं जातं. तर ही संकल्पना गतीवरून तयार झालेली आहे. कशावरून तयार झालेली आहे रे पोरं? हो, गतीवरून तयार झालेली आहे. काळ ही संकल्पना कशावरून तयार झालेली आहे? मग गतीवरून तयार झालेली आहे. हा लक्षामध्ये. ठीक आहे. काळ ही संकल्पना कशावरून तयार झालेली आहे? गतीवरून ती तयार झालेली आहे. ठीक आहे. आता गतीवरून तयार झालेली आहे ह्याचा अर्थ काय माहिती आहे का? की काळ जे आहे हे खरं तर आपण आपल्या सोयीसाठी, मानवानं आपल्या सोयीसाठी ते निर्माण केले आहेत. काळाचं तंतोतंत पालन आपल्याला करता येत नाही. काळाचं आपल्याला तंतोतंत पालन करता येईल का? नाही. का बरं करता येत नाही माहिती आहे का? कारण क्रिया जी आहे त्या क्रियेला नेमकं आपण कोणत्या काळामध्ये ठेवावं हे निश्चितपणे आपल्याला सांगता येत नाही. का माहिती आहे का? एखादी क्रिया जी आहे ही भविष्य काळात घडणारी असते तरी ती वर्तमान काळात सांगितली जाते. लक्षामध्ये. कुठं घडणार असते? आता मी म्हटलं मी मुंबईला जाणार आहे. मी मुंबईला जाणार आहे. गेलोय का? केव्हा घडणार आहे? भविष्यामध्ये. आलं का लक्षात? पण त्याचा काळ जर ओळखा म्हटलं तर त्याचा काळ जो आहे त्याचा काळ आपल्याला वर्तमान काळ म्हणावं लागतं. कारण आहे हे क्रियापद फक्त आणि फक्त वर्तमान काळीच वापरलं जातं. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. पण काळाचे नियम जे आहेत ते आपल्याला तंतोतंत वापरता येत नाहीत. काळ हा आपल्या सोयीसाठी आपण तो तयार केलेला आहे. आपण म्हणजे पुन्हा मानवाने. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. त्याचं तंतोतंत वापर आपल्याला त्या ठिकाणी करता येत नाही. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. तर ही देखील गोष्ट लक्षात ठेवा. मग काळ ही संकल्पना कशावरून तयार झालेली आहे?
गतीवरून तयार झालेली आहे. तर हे का इकडे एकदा पहा, व्याकरणात क्रियेच्या संदर्भात आपण काय या संकल्पनेचा विचार करतो. क्रियेच्या संदर्भात म्हणजे क्रिया दाखवणारा शब्द कोणता असेल सांगा, कोणता असेल? क्रियापद. व्याकरणात क्रियेच्या संदर्भात आपण काळ या संकल्पनेचा विचार करतो. काळाची कल्पना ही कशावरून तयार झालेली आहे? गतीवरून निर्माण झालेली आहे. वाक्यातील क्रिया केव्हा घडली या गोष्टीचे ज्ञान करून देणारी क्रियापदाची जी अवस्था असते तिला व्याकरणात काय म्हणतात? पहा काय म्हणले, वाक्यातील क्रिया केव्हा घडली या गोष्टीचे ज्ञान करून देणारी जी क्रियापदाची अवस्था असते तिला व्याकरणात काय म्हणायचं? काळ असं म्हणायचे. आलं लक्षामध्ये? वाक्यात दिलेल्या क्रियापदावरून जसा क्रियेचा बोध होतो तसेच ती क्रिया कोणत्या वेळी घडत आहे याचा जो बोध होतो त्याला काय म्हणायचं? काळ असं म्हणायचं. काय म्हणाले रे? वाक्यात दिलेल्या क्रियापदावरून जसा क्रियेचा बोध होतो, कशाचा बोध होतो म्हणाले? क्रियेचा बोध होतो, तसेच ती क्रिया कोणत्या वेळी घडत आहे याचा जो बोध होतो त्याला काय म्हणायचं? काळ असं म्हणायचं. आलं लक्षामध्ये? मग या काळाचे मुख्य 3 प्रकार पडतात. पहा काळाचे मुख्य किती प्रकार आहेत? हे 3 प्रकार आहेत. कोणकोणते आहेत? वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्य काळ. ठीक आहे. त्याच्यानंतर आता खाली पहा, काळ हा चॅप्टर काही लय अवघड नाही. बघा, सुरेश गीत गातो. तर या ठिकाणी या वाक्यातलं क्रियापद कोणतं आहे सांगा बरं हो? कोणतं क्रियापद आहे? गातोय. कोणत्या काळातलं आहे हे क्रियापद? वर्तमान काळातलं आहे. कारण क्रिया आता घडत आहे. क्रिया आता घडत आहे ते समजत आहे म्हणून हे कोणता काळ आहे? वर्तमान काळ आहे. सुरेशने गीत गायले. आता गायले म्हटल्याच्या नंतर भूतकाळात गेले की वर्तमान काळात आहे? ते भूतकाळ झाला, कारण क्रिया पूर्वी घडली आहे. सुरेश गीत गाईल. गाईल म्हटल्याच्या नंतर काय आहे रे पोरं हो? भविष्य काळ आहे. कोणता काळ आहे? भविष्य काळ आहे, कारण क्रिया पुढे घडेल किंवा घडणार आहे. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. पहा, सुरेश गीत गाईल. गाईल हे काय आहे? भविष्य काळ आहे, कारण क्रिया पुढे घडणार आहे. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. आता काय म्हटले ते पहा, जेव्हा एखाद्या वाक्यावरून क्रिया आत्ता घडते अशी समजते तेव्हा तो कोणता काळ असतो रे? मग जेव्हा एखाद्या वाक्यावरून क्रिया आत्ता घडते अशी समजते तेव्हा तो वर्तमान काळ असतो. कोणता काळ असतो? वर्तमान काळ असतो. आणि क्रिया पूर्वी घडली असे कळते तेव्हा तो भूतकाळ असतो. पूर्वी घडली म्हणलं की भूतकाळ, आणि क्रिया पुढे घडेल म्हटलं की अशी जाणवते तेव्हा तो कोणता असतो? भविष्यकाळ. बरोबर आहे. क्रिया पुढे घडेल असे जाणवते तेव्हा तो कोणता काळ असतो? भविष्यकाळ असतो. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. तर यावरून काळाचे मुख्य किती प्रकार पडले? मग 3. आणि प्रत्येक काळाचे 4 उपप्रकार पडतात. प्रत्येक काळाचे किती उपप्रकार पडतात? 4. प्रत्येक मुख्य काळाचे 4 उपप्रकार पडतात. मग हे 4 उपप्रकार प्रत्येक काळाचे कोणकोणते आहेत ते पहा. 1 साधा. साधाला दुसरा शब्द आहे पहा सामान्य. याला दुसरा शब्द आहे शुद्ध. शुद्ध काळ. ठीक आहे. पहा, त्याच्यानंतर दुसरा आहे चालू किंवा अपूर्ण काळ. चालू किंवा अपूर्ण काळ. तिसरा जो आहे तो आहे पूर्ण काळ. आणि चौथा जो आहे तो आहे रीती काळ. काळाचे उपप्रकार जर ओळखा म्हटलं तर काळाचे उपप्रकार हे 4 आहेत. कोणकोणते आहेत ते बघा बरं एकदा. साध्या काळाला दुसरं नाव कोणतं आहे? सामान्य. आणखीन कोणतं आहे? शुद्ध. ठीक आहे. त्यानंतर चालू किंवा अपूर्ण. ठीक आहे. त्याच्यानंतर पूर्ण काळ किंवा रीती काळ. म्हणजे प्रत्येक काळाचे किती उपप्रकार झाले? 4 उपप्रकार झाले. आलं लक्षामध्ये? आता खाली पहा, वर्तमान काळ. काय पाहायचं आहे आपल्याला आता? वर्तमान काळ. आता वर्तमान काळ कशाला म्हणायचं? ह्याच्यामध्ये काहीच अवघड नाही. ज्या क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आत्ता घडते, क्रिया आत्ता घडते हे जर समजत असेल तर तो काळ कोणता आहे? वर्तमान काळ आहे. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. वर्तमान काळाचे आता प्रत्येक काळाचे किती उपप्रकार आहेत? मग वर्तमान काळाचे उपप्रकार किती असतील? 4. वर्तमान काळाचे उपप्रकार किती असतील? 4 असतील. मग याच्यातला पहिला उपप्रकार कोणता आहे? साधा. साध्याला दुसरं नाव काय? सामान्य. त्यालाच काय? शुद्ध. साधा, सामान्य किंवा शुद्ध वर्तमान काळ. आलं लक्षामध्ये? आता पहा, क्रियापदाच्या रूपावरून केवळ क्रिया वर्तमान काळात घडते. केवळ क्रिया
वर्तमान काळात घडते, ठीक आहे, एवढाच बोध होतो त्यावेळेला त्याला काय म्हणायचं? साधा वर्तमान काळ असं म्हणायचं. काय म्हणायचं? साधा वर्तमान काळ असं म्हणायचं. ज्या क्रियापदाच्या रूपावर केवळ क्रिया वर्तमान काळातच घडते एवढाच बोध होतो त्यास साधा वर्तमान काळ, साधा वर्तमान काळ असे म्हणतात. म्हणजे काय म्हणलं? केवळ क्रिया वर्तमान काळात घडते, मग ती क्रिया चालू आहे किंवा ती क्रिया पूर्ण आहे असं काही समजत नाही. फक्त काय समजते आपल्याला? वर्तमानातली आहे एवढंच समजते. त्यावेळेला त्याला कोणता काळ म्हणायचं? साधा वर्तमान काळ. आणि साध्या काळात क्रियापद नेहमी कसलं असतं? एकेरी. एकेरी म्हणजे एकाच शब्दाचं. उदाहरणार्थ या ठिकाणी खातो, जातो, झोपतो हे असं एकेरी असते, म्हणजे एकाच शब्दाचं असतं. आणि साधा काळ सोडला की बाकीच्या सगळ्याच काळामध्ये, म्हणजे चालू काळामध्ये, चालू काळाला दुसरं नाव आहे अपूर्ण काळ, पूर्ण काळ आणि रीती काळ, या तिन्ही काळामध्ये क्रियापद संयुक्त असतं. म्हणजे त्या ठिकाणी खात आहे, आता खात आहे किती शब्द झाले इथं? म्हणजे हे कसलं क्रियापद झालं? संयुक्त. आलं लक्षामध्ये? जात आहे, आलं लक्षात? झोपत आहे, हे अशा हे इकडची क्रियापद, ह्या क्रियापदांना काय म्हणायचं आपण? संयुक्त क्रियापद. म्हणजे संयुक्त क्रियापद कोणत्या काळामध्ये असतात? तर संयुक्त क्रियापद सांगा बरं एकदा, पहा. हा, एक मिनिट. अपूर्ण काळ, ठीक आहे, बघा इकडे लक्ष द्या. अपूर्ण त्यालाच काय म्हणायचं? चालू. चालू काळात क्रियापद कोणतं असतं? कोणतं असतं? संयुक्त. आहे कसली क्रियापद आहे तिथले? संयुक्त क्रियापद आहेत. आलं लक्षामध्ये? त्याच्यानंतर पूर्ण काळात आणि रीती काळामध्ये हे क्रियापद कसले असतात? हो, संयुक्त क्रियापद असतात. साध्या काळामध्ये क्रियापद कसं असतं? मग एकेरी. मग तो कुठलाही साधा काळ असू द्या त्याच्यात क्रियापद कसं असणार आहे? एकेरी. एकेरी म्हणजेच काय? एका शब्दाचं क्रियापद असेल. आणि संयुक्त म्हणजेच काय? तर दोन शब्दाचं क्रियापद असेल. दोन शब्दाचं म्हणजे काय? आता संयुक्त क्रियापद कसं तयार होते? एक धातू साधित आणि सहाय्यकारी क्रियापद दोन एकत्र येऊन काय तयार होते? संयुक्त क्रियापद तयार होतं. आता बघा, आपल्याला साध्या वर्तमान काळाची रचना या ठिकाणी पाहायची आहे. मूळ धातूला या ठिकाणी त लागतो, म्हणजेच या ठिकाणी पहा, त म्हणजेच काय लागत असतो? तो, ती, ते. मूळ धातूला तो, ती, ते प्रत्यय लागतात त्यावेळेला त्याला कोणता काळ म्हणायचं बरं? हो, मग तुम्ही हे तो, ती, ते लक्षात ठेवायचं फक्त, ठीक आहे. आता पहा, मी वर्तपत्र वाचतो, शेवटी काय आलाय? तो, ठीक आहे. मी क्रिकेट खेळतो, काय आला? तो. सुनील व्यायाम करतो, काय आला? तो. मग याला कोणता काळ म्हणायचं सांगा? याच्यातला मूळ धातू कोणता आहे रे? वाच. त्याला काय लागला इथं? तो. म्हणजे मूळ धातूला आपण काय लक्षात ठेवायचं? मूळ धातूला तो, ती, ते प्रत्यय लागला की कोणता काळ म्हणायचं त्याला? साधा वर्तमान काळ असं म्हणायचं. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. चला आता पुढचं पहा. पूर्ण किंवा अपूर्ण, अपूर्ण किंवा चालू वर्तमान काळ. अपूर्ण किंवा चालू वर्तमान काळ. आता बोलतानाच्या क्षणी जी क्रिया चालू असते त्याला काय म्हणायचं? अपूर्ण किंवा चालू वर्तमान काळ असं म्हणायचं. मग आता समजा एक स्वाभाविक क्रिया आहे. आता मी आंबा खातो. आता मी आंबा खातो म्हटल्याच्या नंतर क्रिया चालू आहे, पूर्ण आहे, तुम्हाला काय तर माहिती आहे का? आणि मी आंबा खात आहे म्हटल्यावर क्रिया कशी आहे? चालू आहे. बरोबर आहे? क्रिया कशी आहे? चालू आहे. मी आंबा खात आहे असं म्हटल्याच्या नंतर क्रिया कशी झाली? आपली चालू झाली. हा लक्षामध्ये? तर पहा, म्हणजे या चालू किंवा अपूर्ण काळामधली जी क्रिया जी असते ही पूर्ण झालेली असते की अपूर्ण असते? ती अपूर्ण असते. अपूर्ण असते म्हणजेच कशी असते? चालू असते. आलं लक्षामध्ये?
आता मी या ठिकाणी एखादी क्रिया जर चालू जर झाली तर ती कुठल्या तर पॉइंटला संपणार असते की नसते, बरोबर आहे. आता समजा मी या ठिकाणी शिकवायला आलेलो आहे, आता माझी शिकवण्याची क्रिया चालू आहे की पूर्ण झालेली आहे, मग आता कुठल्या तर पॉइंटला ती पूर्ण होईल की नाही होईल, बरोबर आहे. आपलं लेक्चर आणखी 1 तासभरानं सुटणार आहे की नाही सुटणार आहे, मग आजचं जेवढं झालं तेवढी ती क्रिया काय होईल, पूर्ण काळामध्ये जाईल, पण तोपर्यंत ही काय आहे, चालू आहे. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. आता सगळ्यांनी इकडे नीट लक्ष देऊन आहे का, क्रियापदाच्या रूपावरून वर्तमानात एखादी क्रिया चालू आहे किंवा अपूर्ण आहे असे समजते तेव्हा तो अपूर्ण काळ असतो, आणि या काळातील क्रियापद कसले असते रे पोरं हो, संयुक्त असते. कसले असते, संयुक्त असते. आणि बोलतानाच्या क्षणी ही क्रिया चालू असते. पहा, बोलतानाच्या क्षणी ही क्रिया कशी असते, चालू असते. आता मी तुमच्या घरी आलो समजा, बरोबर आहे, आणि मी तुम्हाला बघितलं, तुम्ही मस्त मांडी घालून बसलेत आहे की नाही, उघडे भोप मोठ्या प्लेटमध्ये दुधाचा काला करून आहे की नाही, आणि फराफर वर पाहिलेत. मग तुमचं काय चालू आहे, जेवण चालू आहे ना, ठीक आहे. मग मी बघितलं तुम्हाला, बघितल्याच्या नंतर तुम्ही म्हणले सर बसा, ठीक आहे. मी म्हणलो मी खाऊन आलो माया घरून, अलग लक्षात. तेवढ्यात मला फोन आला, सर गेलात तुम्ही, ते काय करत आहे. आता मी काय करत आहे, तुम्ही काय करताय हे असं जर मला विचारलं तर मी काय म्हणाल, तो जेवण करत आहे, कारण त्याची क्रिया माया बोलतानाच्या क्षणी कशी आहे, चालू आहे, म्हणून ती क्रिया कशी असते, अपूर्ण असते. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. आता ह्याची रचना पाहून घ्या एकदा. का मूळ धातूला इथं काय लागतो रे, त लागतो, त्याच्या पुढे काय येतो. मग इथं या ठिकाणी एक पक्क लक्षात ठेवायचं बघा, बरं का पोरं हो. समजा या ठिकाणी आहे हे जे क्रियापद जे आहे ना, आहे क्रियापद दिसलं की द्याचं ठोकून ह्याला कोणता काळ, आणि होता म्हणलं की काय करायचं, भूतकाळ. होता म्हणलं की कोणता काळ, भूतकाळ. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. होता आणि असेल जर दिलं, असेल म्हणजे कोणता काळ येईल बरोबर, भविष्यकाळ. हे 3 क्रियापद नीट व्यवस्थित लक्षात ठेवा. आहे म्हणलं की काय आहे, होता म्हटलं की काय आहे, आणि असेल म्हटलं की काय आहे, भविष्यकाळ आहे. समजाले का? आलं लक्षामध्ये? आता इकडे पहा, इथं मूळ धातूला काय लागतं म्हणालो मी, इथं त, आणि त्याच्या पुढे कोणतं क्रियापद येतं. आता आपण धातू बघितला की नाही, तो क्रिकेट खेळत आहे, त्यातला मूळ धातू कोणता आहे, त्याला काय लागला इथं, आणि त्याच्या पुढे काय आलाय. मग या ठिकाणी हे खेळत हा शब्द जो आहे, क्रिया काय दाखवालाय, अपूर्ण. आलं लक्षात? आणि आहे हे विधानाचा अर्थ काय करायलाय, पूर्ण करायलाय. आलं लक्षामध्ये? आणि हे वर्तमान काळ दाखवालाय, म्हणजे हा कोणता काळ असेल, मग अपूर्ण वर्तमान काळ, किंवा त्याला दुसरं काय म्हणायचं आणखीन, चालू वर्तमान काळ. आलं लक्षामध्ये? आई स्वयंपाक करत आहे, ह्याच्यातला मूळ धातू कोणता आहे, कर, त्याला काय लागला इकडं, त, आणि त्याच्या पुढं काय आला इथं, आहे. मग करत आहे म्हटल्याच्या नंतर हे कसलं क्रियापद झालं, कसलं क्रियापद झालं, संयुक्त क्रियापद. संयुक्त क्रियापद झालं, परंतु काळ कोणता आहे आता, अपूर्ण वर्तमान काळ. काय बरं, मूळ धातूला कोणता प्रती लागलाय, आणि त्याच्या पुढे काय आलाय, आहे. आणि करत आहे म्हटल्याच्या नंतर मग काय झालं, हे अपूर्ण वर्तमान काळ. कसलं, किंवा त्याला आणखीन काय म्हणायचं, चालू वर्तमान काळ. गाय पाणी पित आहे, पिण्याची क्रिया पूर्ण आहे की चालू आहे सध्या, मग हिला काय म्हणायचं, आपलं चालू वर्तमान काळ. धोंडू शाळेत जात आहे, धोंडू शाळेत जात आहे. जात आहे वरून आपण कोणता काळ सांगू शकतो, म्हणजे क्रियापद हे दुसरं तिसरं काही नसून काय, आपलं काळ हे दुसरं तिसरं काही नसून क्रियापदाचं रूपच आहे. हे लक्षात येईल का तुमच्या? ठीक आहे. जात आहे म्हटल्याच्या नंतर कोणता काळ झाला, मग अपूर्ण वर्तमान काळ झाला. आता पूर्ण वर्तमान काळ बघून घ्या एकदा. पहा, जेव्हा संयुक्त क्रियापदावरून क्रिया वर्तमान काळातच पूर्ण झाली आहे, कोणत्या काळात पूर्ण झाली आहे, आता पूर्ण म्हटलं की ही क्रिया संपन्न झालेली आहे की चालू आहे, संपन्न झालेली आहे, समाप्त झालेली आहे. पण ही समाप्त झालेली क्रिया वर्तमान काळातच समाप्त झालेली आहे, किंवा ती नुकतीच संपन्न झालेली आहे, असा त्या क्रियापदाच्या संयुक्त रूपावरून आपल्याला बोध समजतो. आला का लक्षामध्ये? नुकतीच समाप्त झालेली आहे. कशी समाप्त झालेली आहे? नुकतीच.
ठीक आहे. जेव्हा संयुक्त क्रियापदावरून क्रिया वर्तमान काळातच पूर्ण झाली आहे असे समजते तेव्हा पूर्ण वर्तमान काळ होतो. पूर्ण वर्तमान काळातील क्रिया नुकतीच पूर्ण झालेली असते. केव्हा पूर्ण झालेली असते सांगा? ती नुकतीच पूर्ण झालेली असते. केव्हा पूर्ण झालेली असते? नुकतीच पूर्ण झालेली असते. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. म्हणजे रिसेंटली. आलं लक्षात? ठीक आहे. आता या काळातील क्रियापद संयुक्त असते. या काळातील क्रियापद कसलं असतं रे पूर्व? मग संयुक्तच असतं. आता याची रचना पहा. तर मूळ धातूला काय लागते माहिती आहे का? हे बघा इथं मूळ धातूला ल म्हणजेच काय करायचं? लालिले. आलं लक्षामध्ये? हे लक्षात ठेवायचं. हा, हे असे प्रत्यय लागतात. हा, आणि त्याच्या पुढे काय येते? आणि मूळ धातूला हे का हे ल लागला का? ल लागला म्हणजे हे काय करते माहिती आहे का? क्रिया काय झाली आहे सांगतो? पूर्ण. आणि आहे हे कोणता काळ सांगतो? वर्तमान. आला का लक्षामध्ये? मग पूर्ण वर्तमान हे कुणाला कळालं? एकदा हात वर करा. मग पूर्ण वर्तमान काळ ओळखायला अवघड आहे का? मूळ धातूला कोणता प्रत्यय असेल आणि पुढे काय आहे? मूळ धातूला त आहे आणि पुढे आहे तर काय होईल? अपूर्ण वर्तमान काळ होईल. काय होईल? अपूर्ण वर्तमान काळ. आता बघा, गायने पाणी पिले आहे. गायने पाणी पिले आहे. आता पिले ले लालिले दिसलं काय व्हायचं? ठीक आहे. पिले म्हणजे कसं झालं रे? पूर्ण. आलं लक्षात? आणि आहे म्हटल्यावर कोणता आहे? वर्तमान. मग हा काय झाला? पिले आहे याच्यावरून आपल्याला कोणता काळ समजला? पूर्ण वर्तमान काळ समजला. आलं लक्षात? आईने स्वयंपाक केला आहे. आता केला म्हणजे काय केला रे? पूर्ण. आहे म्हणजे वर्तमान. आलं लक्षात? मग आता केला आहे म्हटल्यावर कोणता काळ झाला? पूर्ण वर्तमान. धोंडू शाळेत गेला आहे. गेला ही क्रिया कसली आहे? पूर्ण. आणि आहे हे काय दाखवायले? वर्तमान. मग ह्याला काय म्हणायचं आपण? पूर्ण वर्तमान. सुनीलने व्यायाम केला आहे. केला पूर्ण. आहे वर्तमान. आहे काय आहे? वर्तमान आहे. आणि म्हणून हे पूर्ण वर्तमान आहे. आलं लक्षामध्ये? आता पुढे पहा, रीती वर्तमान काळ. आता रीती वर्तमान काळ म्हणजे काय माहिती आहे का? वर्तमान काळात एखादी क्रिया सतत घडण्याची रीत ज्या क्रियापदाच्या रूपावरून समजते. वर्तमान काळात एखादी क्रिया घडण्याची रीत ज्या संयुक्त क्रियापदाच्या रूपावरून समजते त्यावेळेला त्याला काय म्हणायचं आपण? रीती वर्तमान काळ. काय समजते इथं? रीत. रीत म्हणजेच काय? पद्धत. आलं लक्षात? नित्य, नेहमी, सदा, सतत, सातत्याने, दररोज अशा प्रकारचे शब्द जे आहेत ह्या रीती काळामध्ये येतात. नित्य, नेहमी, सदा, सर्वदा, ठीक आहे, सातत्याने, दररोज अशा प्रकारचे शब्द या काळामध्ये येतात. रीती वर्तमान काळातील वाक्यात काय काय येते रे? नित्य, नेहमी, सतत, सातत्य, दररोज अशा प्रकारचे शब्द येतात. आलं लक्षामध्ये? आता या ठिकाणी पहा, रचना आपल्याला त्याची पाहायची आहे. ठीक आहे. इथं मूळ धातू जे आहे या मूळ धातूला इथं काय लागत असतो? त. आणि पुढे काय येतात रे? असतो, असते, असतात. हे पक्क लक्षात ठेवायचं. मूळ धातूला इथं काय लागालाय? त. आणि त्याच्या पुढे काय आलाय? असतो, असते, असतात. बघा, आणि या मूळ धातूला त लागला. मूळ धातूला त लागून पुढे आहे आला की हा कोणता काळ झाला सांगा बरं? अपूर्ण वर्तमान काळ. हे अपूर्ण आणि हा वर्तमान. आलं लक्षात? मूळ धातूला ल लागला आणि पुढे आहे आला तर पूर्ण वर्तमान काळ. मूळ धातूला त लागला आणि पुढे असतो, असते, असतात आला तर कोणता होईल मग? रीती वर्तमान काळ. बघा आता, ताई अभ्यास करत असते. काय आलं रे? असते आलं का? आणि कर या धातूला कोणता प्रत्यय लागला इथं? त. मग करत असते या क्रियापदाच्या रूपावरून आपल्याला कोणता काळ समजायला या ठिकाणी? रीती वर्तमान काळ. कोणता काळ म्हणायचा याला? रीती वर्तमान. बंडू दररोज सकाळी धावत असतो. बंडू दररोज सकाळी धावत असतो. ठीक आहे. बंडू दररोज सकाळी धावत असतो. तर धाव हा त्याच्यातला मूळ धातू आहे आणि त काय आहे? हे लागलेला प्रत्यय आहे आणि पुढे असतो. तर धावत असतो याच्यावरून आपल्याला कोणता काळ समजायलाय? आणि तरी इकडे दररोज हा शब्द आलेलाच आहे. पहा लक्षामध्ये खाली पहा, तो नेहमीच आमच्या घरी येत असतो. का नेहमीच आला इथं? ये हा मूळ धातू आहे त्याला त लागला आणि इथं काय आला? पुढे असतो. मग येत असतो याच्यावरून आपण तो कोणता काळ आहे असं समजतो? कोणता?
रीती वर्तमान काळ. हे कुणाला कळालं एवढं सांगा बरं. समजलं का नाही समजलं? बर, आता खाली पहा, आपल्याला पाहायचं आहे उद्देश वर्तमान काळ एक असतो. ठीक आहे, हे मुख्य 4 प्रकार झाले. त्याच्या व्यतिरिक्त हा एक एक्स्ट्रा या ठिकाणी तुम्हाला मी समजून सांगालो, आणि हा समजून सांगितल्याच्या नंतर खाली थोडी मी तुमची प्रॅक्टिस करून घेतो. ठीक आहे, तुम्हाला कितपत समजले कितपत नाही ते मला मग नंतर कळत. आलं का लक्षामध्ये? ठीक आहे, बघा आता उद्देश वर्तमान काळ. क्रियापदाच्या रूपावरून जेव्हा क्रियेचा उद्देश समजतो, क्रियेचा काय समजतो? उद्देश समजतो, तेव्हा त्यास काय म्हणतात रे? उद्देश वर्तमान काळ म्हणतात. ठीक आहे, क्रियापदाच्या रूपावरून जेव्हा क्रियेचा उद्देश समजतो तेव्हा त्यास काय म्हणतात? वर्तमान काळ असं म्हणतात. ठीक आहे, आता उद्देश म्हणजे भविष्यात ते घडणार आहे. आता इथं काय एक खबरदारी घ्यायची माहिती आहे का? आपल्याला अशा रचनेवरून असं वाटतं की बाबा हा काळ काय भविष्य काळ आहे की काय, पण हा काळ भविष्य काळ नसतो, तर हा काळ वर्तमान काळच असतो. कारण त्याच्या शेवटी या ठिकाणी कोणते क्रियापद आले रे? मग आहे हे क्रियापद दिसलं की आपण कोणता काळ म्हणणार? आणि होता म्हटलं की भूतकाळ, आणि असेल म्हटलं की भविष्य काळ. आलं लक्षामध्ये? ठीक आहे, चला आता सगळ्यांनी हो का इकडे नीट लक्ष देऊन पहा. मी वर्तमानपत्र वाचणार आहे. आता पहा, इथं मूळ धातूला कोणता प्रत्यय लागतो रे? नार. आलं लक्षात? आणि त्याच्या पुढे काय येतो? आहे. पहा, मूळ धातूला इथं काय लागलाय? नार. आलं लक्षात? वाचणार आहे. आता आपल्याला असं वाटतं की मी वर्तमानपत्र वाचणार आहे, क्रिया तर घडली नाही, क्रिया तर भविष्य काळामध्ये घडणार आहे. मग हा काळही भविष्य काळ आहे की काय? पण हा काळ भविष्य काळ नसून तो कोणता असतो? वर्तमान काळच असतो. आणि त्या ठिकाणी त्याचा आपल्याला उद्देश समजतो, म्हणून त्याला आपण काय म्हणायचं? उद्देश वर्तमान काळ जे आहे ते उद्देश वर्तमान काळ म्हणायचं असतं. आलं लक्षात? वाचणार आहे. मी पुस्तक विकत घेणार आहे. घेणार आहे, इथं काय लागलं रे? इथं नार, आणि पुढे काय आलाय? आहे. मी मामाच्या गावाला जाणार आहे. आलं का लक्षात? जा हा मूळ धातू आहे, त्याला काय लागला इथं? नार, आणि पुढे काय आला इथं? आहे. आलं लक्षात? मग जाणार आहे ह्याच्यावरून आपल्याला कोणता काळ कळालाय? आता आपल्याला तुम्हाला कधी कधी काय होईल माहिती आहे का? इथे तुम्हाला साधे असे पर्याय दिले जातील, वर्तमान काळ, भविष्य काळ, भूतकाळ. तर कोणता काळ आहे मग? हा वर्तमान काळ आहे. कोणता आहे? याला भविष्य काळ म्हणायचं का आपण? याला बिलकुल भविष्य काळ म्हणायचं नाही. याला का बरं भविष्य काळ म्हणायचं नाही? इकडे शेवटी क्रियापद कोणतं आहे, आणि आपण काळ हे कशावरून ओळखत असतो? क्रियापदाच्या रूपावरून. मग इथं क्रियापदाचं रूप कोणतं आहे? हे आहे. हा लक्षामध्ये? आणि इथं जर होता जर असला असता तर मग हा काय झाला असता? भूतकाळामध्ये गेला असता. असेल जर असला असतं तर भविष्य काळ. किती सोपं आहे, असं लक्षात ठेवा. आता बघा बरं, मी इथं खाली काय वाक्य लिहितो, ते वाक्य कोणत्या काळातलं आहे तुम्ही पटकन सांगायचं एकदा. ठीक आहे, हा लक्षामध्ये पहा. साधा वर्तमान काळाला दुसरं नाव काय आहे? सामान्य वर्तमान काळ, किंवा त्यालाच आपण काय म्हणतो? शुद्ध वर्तमान काळ. हा लक्षामध्ये? ठीक आहे. आणि त्याची रचना काय? मूळ धातूला त्या ठिकाणी तो, ती, ते अशा प्रकारचे प्रत्यय लागतात. ठीक आहे. आणि अपूर्ण किंवा चालू वर्तमान काळ जो आहे त्याला आपण काय करूया माहिती आहे? मूळ धातूला काय लागते त्या ठिकाणी? त, आणि त्याच्या पुढे काय येतं? आहे. हा लक्षामध्ये? आणि त्याच्यानंतर पहा, पूर्ण म्हटलं की ल, मूळ धातूला काय लागल? ल, आणि त्याच्या पुढे काय येईल? आहे. हा लक्षात? आणि रीती काळ, मूळ धातूला त, आणि पुढं असतो, असते आणि असतात. हा लक्षामध्ये? ठीक आहे. तर मी इथं काय वाक्य लिहितो, तुम्ही त्याचा काळ मला पटकन सांगा. ठीक आहे, बघा मी असं लिहिलं, मी अभ्यास करतो. सांगा बरं ह्याचा काळ काय होईल? हा साधा वर्तमान काळ, किंवा त्यालाच काय म्हणायचं? सामान्य वर्तमान काळ, किंवा आणखीन काय म्हणायचं त्याला? शुद्ध वर्तमान काळ असं म्हणायचं. आता दुसरं वाक्य मी लिहिलं पहा, मी अभ्यास करत आहे. मी अभ्यास करत आहे. क्रिया पूर्ण आहे की अपूर्ण आहे? क्रिया पूर्ण आहे की अपूर्ण आहे? अपूर्ण आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मी असं म्हटलं पहा, मी अभ्यास केला आहे. मी अभ्यास केला आहे. आता केला आणि पुढे काय आलं इकडं? आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा, मी अभ्यास करत असतो. कोणता काळ आहे? रीती वर्तमान काळ आहे. आणि पुन्हा जर मी असं म्हटलं
मी अभ्यास करणार आहे. मी अभ्यास करणार आहे. हा लक्षामध्ये. तर हे 5 विधान या ठिकाणी जरा नीट व्यवस्थित लक्षात ठेवा. ठीक आहे. हे काय ते एकेरी क्रियापद आलं आणि बाकीच्या सगळ्या ह्याच्यामध्ये हे कसले क्रियापद आहे? संयुक्त क्रियापद आहेत. आलं का लक्षामध्ये? ठीक आहे. चला आता मी पुढे आणखीन एक वाक्य देतो पहा. थोडं उलटून पालटून विचारतो मी. ठीक आहे. चला आता सगळ्यांनी उत्तर द्या पटकन. मी ज्याला विचारेल त्यानं. ठीक आहे. हा बघा, मी जर म्हटलं असं, मी क्रिकेट खेळणार आहे. मी क्रिकेट खेळणार आहे. कोणता काळ आहे रे पहा? शबास. हा बर. आता दुसरं लिहिलं पहा. मोहनने निबंध लिहिला आहे. सांगा बरं आता कोणता झाला? पूर्ण वर्तमान काळ. आलं का लक्षात? कारण इथं ल लागला आणि पुढे काय आला? आता मी या ठिकाणी आता असं लिहिलं पहा. सुनंदा रस्ता झाडीत आहे. हा अपूर्ण वर्तमान काळ किंवा त्याला दुसरं नाव काय आहे? चालू वर्तमान काळ. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. सुमन केर काढते. कोणता काळ आहे हा? साधा वर्तमान काळ आहे. आलं लक्षात? त्याच्यानंतर पहा, राम नेहमीच जप करत असतो. सांगा बरं आता कोणता झाला हा? रीती वर्तमान काळ. हे सगळ्याला सगळं कुणाला समजलं? एकदा हात वर करा. काय अडचणीत पर्यंत काय नाही ना? ठीक आहे. चला आता नेक्स्ट पुढचा काळ आपण पाहूयात. मग आपण आता एक काळ पाहिला. आता आपण काय करूया? भूतकाळ जे आहे ते भूतकाळ पाहूयात. आलं का लक्षामध्ये? ठीक आहे. चला आता पाहायचंय भूतकाळ. क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पूर्वी घडली. केव्हा घडली? पूर्वी घडली असे जेव्हा समजते तेव्हा तो काय असतो? भूतकाळ असतो. आता साधा भूतकाळ. क्रियापदाच्या रूपावरून क्रिया भूतकाळात घडली आहे एवढाच बोध होतो तेव्हा तो साधा भूतकाळ असतो. कुठं घडली? फक्त भूतकाळात. ती क्रिया भूतकाळात चालू होती का, पूर्ण होती का, असं काही समजतं का? नाही. फक्त ती भूतकाळात घडलेली आहे एवढंच समजतं. त्यावेळेला त्याला कोणता काळ म्हणायचा आपण? साधा भूतकाळ जे आहे ते साधा भूतकाळ असं म्हणायचं. ह्याची रचना बघा. तर मूळ धातूला काय लागलेला असतो? ल म्हणजेच काय माहिती आहे का? ला ली ले आहे की नाही? ह्या अशा प्रकारचे प्रत्यय त्याला लागलेले असतात. आणि त्यावेळेला मग त्याला आपण कोणता काळ म्हणायचं? साधा भूतकाळ असं म्हणायचं. मधुने लाडू खाल्ला. ठीक आहे. मधुने लाडू खाल्ला. आता मला सांगा या ठिकाणी मूळ धातू कोणता आहे रे पोरं? हो, खा आहे. आणि त्याला काय लागाला इकडे? ला. मग हा कोणता काळ झाला? साध्या काळातलं. पहा, साध्या भूतकाळातलं देखील क्रियापद जे आहे इथलं क्रियापद एकेरी असेल की संयुक्त असेल? साध्या काळातलं क्रियापद कसं असतं? एकेरी असतं. रताळ्या. हा संयुक्त असतं का? नाही. कसं असतं मग? एकेरी असतं. कसं असतं? एकेरी. लक्षात. मधुने लाडू खाल्ला. ठीक आहे. पहा, मी वर्तपत्र वाचले. तेव्हा तिकडे ला लिहिले. मी वर्तपत्र वाचले. मग वाचले म्हणले की कोणता काळ झाला? साधा भूतकाळ. ठीक आहे. बाबा बाजारात गेले. पहा, जा हा ह्याच्यातला मूळ धातू आणि त्याला काय लागलाय शेवटी? ले. आलं? जात. आणि ह्या दोघांपासून या ठिकाणी मग गेले हे असं क्रियापदाचं रूप तयार होतं. म्हणजे हा पण कसला क्रियापदाचा प्रकार झाला? कसला काळ झाला? साधा भूतकाळ झाला. आता अपूर्ण किंवा चालू भूतकाळ पहा. अपूर्ण किंवा चालू भूतकाळ. ठीक आहे. भूतकाळात एखादी क्रिया चालू होते हे संयुक्त क्रियापदाच्या रूपावरून समजते तेव्हा त्यास काय म्हणायचं बरं? हो, चालू भूतकाळ असं म्हणायचं. भूतकाळात एखादी क्रिया चालू होती. क्रिया कशी होती? चालू होती. हे कशावरून समजतं? संयुक्त क्रियापदाच्या रूपावरून. कारण इथं जे आहे अपूर्ण किंवा चालू भूतकाळात देखील क्रियापद कसं असेल रे?
इथं क्रियापद कसं असेल? संयुक्त क्रियापद असेल. आणि या संयुक्त क्रियापदावरून भूतकाळात क्रिया चालू होती हे जर समजत जर असेल तर मग त्याला काय म्हणायचं आपण? काय म्हणायचं त्याला? अपूर्ण भूतकाळ किंवा चालू भूतकाळ. आता बघा इथं मूळ धातू, इथं त आहे, इकडं होता होती होते. आता मूळ धातूला त लागला आणि होता होती होते असे जर प्रत्यय जर आले पुढं, होता होती होते हे जर क्रियापद जर आले तर त जे आहे त या ठिकाणी लक्षात ठेवायचं. त काय दाखवतो? चालू किंवा अपूर्ण. आलं लक्षात? आणि होता होती होते हे काय दाखवतं आपल्याला? भूतकाळ. मग साहजिकच हा कोणता काळ होईल सांगा? कोणता काळ होईल? चालू किंवा अपूर्ण भूतकाळ. बरोबर आहे की नाही? हा. आणि ह्याचं स्ट्रक्चर थोडं जर चेंज केलं, इथं त आहे मी इकडे जर आहे जर केलं तर आता कोणता होईल? त आणि आहे मिळून कोणता काळ होईल सांगा? काय होईल? अपूर्ण वर्तमान काळ. बघितलं की नाही बघितलं आपण? अपूर्ण वर्तमान काळ किंवा त्यालाच कोणता काळ म्हणायचं? चालू वर्तमान काळ. ठीक आहे. बघा, राधा रस्ता झाडत होती. राधा रस्ता झाडत होती. तर या ठिकाणी याच्यातला मूळ धातू कोणता आहे? झाड. त्याला काय लागला इथं? आणि इकडं पुढं काय आले? मग आता या ठिकाणी झाडत वरून काय करायला आपल्याला? अपूर्ण. आणि होतीवरून काय कळालंय? काळ भूतकाळ. आलं लक्षामध्ये? मग ह्याला काय म्हणायचं रे? अपूर्ण भूतकाळ किंवा त्याला दुसरंच नाव काय आहे? चालू भूतकाळ. आलं लक्षात? समजाले की समजना गेले? समजाले ना? पुढे पहा. आई स्वयंपाक करत आहे. तर याच्यातला मूळ धातू त कर आहे. या करत वरून आपल्याला काय कळाले माहिती आहे का? क्रिया चालू किंवा अपूर्ण आहे. आणि या होतीवरून काय कळाले? भूतकाळ. असं या ठिकाणी लक्षात ठेवायचे. राजू क्रिकेट खेळत होता. आता खेळत होता या संयुक्त क्रियापदावरून काय सांगा? खेळत अपूर्ण आणि होता भूतकाळ. मग अपूर्ण भूतकाळ. ठीक आहे. अंगणात मुले नाचत होती. अंगणात मुले नाचत होती. नाच हा मूळ जातोय, त्याला त लागला आणि पुढे काय आलं? होती. ठीक आहे. मग नाचत होती. आता नाचत जे आहे हे काय आहे? अपूर्ण. लक्षामध्ये? आणि होती हे काय आहे? भूत. लक्षात? मग हा काय झाला? अपूर्ण भूत. आलं लक्षात? तो आता पूर्ण भूत बनायचंय तुम्हाला. बरोबर आहे? ठीक आहे. हे समजलं का नाही समजलं? बरोबर आहे. मग कोणता काळ बघितला आपण? काय आहे का ह्याच्यामध्ये? काय बी नाही. भूत हो. आता पूर्ण भूतकाळ बघा. काय बघायचं आता आपल्याला? पूर्ण भूतकाळ. भूतकाळात एखादी क्रिया पूर्ण झालेली होती. कुठं? भूतकाळात एखादी क्रिया पूर्ण झालेली होती हे या काळातून समजते. याची आता मूळ धातू पहा. ल आहे आणि इकडे काय? होता होती होती. मूळ धातू लच आहे परंतु पुढे आहे आहे. तर हा कोणता काळ आहे सांगा आधी? पूर्ण वर्तमान काळ. आहे म्हटलं पूर्ण वर्तमान काळ. पण मूळ धातूला ल लागला आणि पुढे होता होती होते आलं. होता होती होते म्हणले की कोणता काळ आहे? भूतकाळ आहे. आणि ल म्हटल्यावर काय आहे? पूर्ण आहे. ल म्हटल्यावर काय आहे? आणि त म्हटलं की काय आहे? अपूर्ण. आणि ल म्हटलं की काय आहे? पूर्ण. लक्षात बसते की नाही? ल म्हटलं की पूर्ण आणि त म्हटलं की अपूर्ण. आलं लक्षात? त म्हटलं की अपूर्ण, ल म्हटलं की पूर्ण. हे पक्क लक्षात ठेवायचं. पहा मूळ धातू जे आहे ना, या मूळ धातूला जर त लागला आणि या मूळ धातूला जर ल लागला, तला आपण परफेक्ट लक्षात ठेवायचं अपूर्ण, ल ला काय लक्षात ठेवायचं आपण? पूर्ण. आलं लक्षामध्ये? चला. आईने स्वयंपाक केला होता. आता कर हा धातू आहे, त्याला काय लागला इथं? ला. आणि पुढं काय आहे? होता. मग केला होता याच्यावरून कोणता काळ समजेल तुम्हाला? आता केला हा शब्द काय दाखवालाय? पूर्ण. आणि होता हे काय दाखवालाय? भूत. मग काय झाला हा? पूर्ण भूत. मधुने लाडू खाल्ला होता. खाल्ला काय आहे? पूर्ण. होता काय आहे? भूत. मग ह्याला काय म्हणायचं? पूर्ण भूत. आलं लक्षामध्ये? मी अभ्यास केला होता. केला काय आहे? पूर्ण. आणि होता काय आहे?
भूतकाळ. मग हा काय झाला पूर्व हो, पूर्ण भूतकाळ. काय झाला, पूर्ण भूतकाळ. नेक्स्ट आता रीती भूतकाळ बघा. ठीक आहे, कोणता काळ बघायचा आहे, रीती भूतकाळ. भूतकाळात एखादी क्रिया सतत घडत असण्याची रीत, सतत घडत असण्याची रीत संयुक्त क्रियापदाच्या रूपावरून समजते तेव्हा कोणता काळ होतो, रीती भूतकाळ होतो. आलं लक्षामध्ये. आणि याची रचना कशी असते पहा, इथं मूळ धातूला काय लागतो रे, इथं त, आणि पुढे काय येतं, असे आणि असू, असे आणि असू. आता बघा, मूळ धातूला जर त लागत असेल आणि पुढे असतो, असतात, असते, असतात, हे असे जर आले जर प्रत्येक, तर इथं कोणता काळ होतो सांगा बरं, काय होतो इथं, रीती वर्तमान काळ. आलं लक्षामध्ये. आणि असे आणि असू जर आले तला लागून तर काय होईल मग, रीती भूतकाळ. राजू पुस्तक वाचत असे. आता राजू पुस्तक वाचत असे, आलं का लक्षामध्ये. मग कोणता काळ झाला हा, रीती भूतकाळ. आलं लक्षात. आई दररोज देवळात जात असे. आई दररोज देवळात जात असे, जात असे, रीती भूतकाळ. तो नेहमी कथा कादंबऱ्या वाची. आता इथं वाची म्हणजेच काय रे, वाचत असे, असा त्याचा अर्थ या ठिकाणी लक्षात घ्यायचा. ठीक आहे, नाही तर मग असे असू असं काही दिसणाऱ्याला रीती भूतकाळ कसं म्हणावं. वाचीचाच अर्थ काय झाला, वाचत असे. आलं लक्षामध्ये. म्हणून ह्याला देखील आपण काय म्हणायचं, रीती भूतकाळ असंच म्हणायचं. ठीक आहे. बाळू दररोज देवळात जाई. जाई म्हणजेच काय रे पोरं हो, जात असे. ठीक आहे, तर हे जाई वाची यामुळे आपला घोटाळा होऊ शकतो, परंतु तो होऊ द्यायचा नाही. आलं लक्षामध्ये. ठीक आहे, जाई म्हणजेच काय आहे, जात असे. ताई नेहमी चिंचा खाई. खाई म्हणजे काय रे बाप्पा, खात असे. खाई म्हणजे काय, खात असे. आलं लक्षामध्ये. ठीक आहे, मग खाई देखील जे आहे, ठीक आहे, काय झालं पोरं हो, रीती वर्तमान काळ. राहुल सतत व्यायाम करी. करी म्हणजेच काय रे पोरं हो, करत असे. करी म्हणजेच काय, करत असे. तर या ठिकाणी देखील कोणता काळ झाला हा, रीती भूतकाळ झाला. कोणता काळ झाला, रीती भूतकाळ झाला. आलं लक्षामध्ये. आता हा उद्देश भूतकाळ एकदा पहा. ठीक आहे, क्रियापदाच्या रूपावरून जेव्हा भूतकाळातील क्रियेचा उद्देश समजतो. काय म्हणलं, हा बोला बोला. हे हा बघायचं, बघितलं, ठीक आहे, समजलं का वाक्य. ठीक. उद्देश भूतकाळ पहा. क्रियापदाच्या रूपावरून जेव्हा भूतकाळातील क्रियेचा उद्देश समजतो तेव्हा त्यास उद्देश भूतकाळ असे म्हणायचं. काय नाही, तर मूळ धातूला काय लागणार, नार लागणार, पुढे होता होती होते असे त्या ठिकाणी प्रत्यय येणार. आलं लक्षामध्ये. मी क्रिकेट खेळायला जाणार होतो. पहा, जा या धातूला काय लागला इथं आणि पुढे काय आलाय, होतो. मग याला कोणता काळ म्हणायचं, उद्देश भूतकाळ असं म्हणायचं. ताई अभ्यासिकेत जाणार होती. ठीक आहे, जाणार होती. ठीक आहे, जा हा मूळ धातू आहे, त्याला नार लागला आणि पुढे होती आलाय, हा उद्देश भूतकाळ. खंडू वैरण आणणार होता. खंडू वैरण आणणार होता. ठीक आहे, आणणार होता, नार आहे, पुढे होता आहे, म्हणून याला काय म्हणायचं, पुढे आपल्याला उद्देश भूतकाळ असं म्हणायचं. तर अशा पद्धतीनं मला असं वाटतंय आपण दोन काळ पाहिले. एक कोणता पाहिला, वर्तमान काळ पाहिला. कोणता पाहिला रे, वर्तमान काळ पाहिला. आणि दुसरा कोणता पाहिला, भूतकाळ पाहिला. आता आपण भविष्यकाळ जो आहे, हा भविष्यकाळ उद्याच्या लेक्चरमध्ये पाहूयात. ठीक आहे, भविष्यकाळ जे आहे या भविष्यकाळाला उद्याच्या लेक्चरमध्ये पाहूयात. ओके, ठीक आहे, इथपर्यंत काय अडचण काय नाही ना. आता याच्यानंतर आपल्याला काळाचे विविध उपयोग वगैरे जे आहेत ते पाहायचं आहे. त्यानंतर काळाचे अर्थ जे आहेत, सॉरी क्रियापदाचे जे अर्थ आहेत ते क्रियापदाचे अर्थ देखील पाहायचे आहेत. तर उद्याच्याला काय करू आपण, भविष्यकाळ संपवून अगोदर क्रियापदाचे जे अर्थ आहेत ते क्रियापदाचे अर्थ देखील घेऊ आणि भविष्यकाळ देखील त्याच्यामध्ये आपण घेऊ. आलं का लक्षामध्ये. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर जे आहे पहा, उद्याच्याला मी काय करेल माहिती आहे का, सुरुवातीला आलेल्या भविष्यकाळ घेईल आणि भविष्यकाळाच्या नंतर जे आहे ते क्रियापदाचे जे अर्थ आहेत, चार अर्थ, ते क्रियापदाचे चार अर्थ घेईल आणि त्या क्रियापदाच्या अर्थाच्या नंतर जे आहे
आपल्याला काय पाहायचंय, काळाचे वेगवेगळे उपयोग. हे एक आपला चॅप्टर जो राहिलेला आहे तोही चॅप्टर आपल्याला पाहायचा आहे. काळाचे वेगवेगळे उपयोग. आता फक्त मी काळ ओळखायला शिकवतोय, पण ह्या काळाचे उपयोग काय आहेत हे काळाचे उपयोग क्रियापदाच्या अर्थाच्या नंतर तुम्हाला त्या ठिकाणी मी समजून सांगेल. आलं लक्षात? ठीक आहे, थांबूया मग. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र. है की नाही?